नमस्कार मंडळी, मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांनाच माहीत आहे नवरात्र चालू आहे. सर्व महिला उपवास करतात. खूप उपवासाच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन येतात. 9 रंगाच्या 9 साड्या नेसतात. नसेल एखाद्या रंगाची साडी तर विकत पण घेतात. मुली घागरे घेतात. त्या लाखाने बनलेली ज्वेलरी असती काचेवाली ती घेतात. मस्त दांडिया खेळतात. पण जे नाही घेऊ शकत ना त्यांना सर्वांना एक वेगळाच कॉम्प्लेक्स येतो किंवा ते सगळं नसल्यामुळे तो एन्जॉयच करत नाही. पण खरं सांगू का, मुलींना हा विचार करणं सोडून द्यायला पाहिजे. जे आहे त्यात समाधान मानून आणि मस्त आनंद घ्यायला पाहिजे. नवरात्रीचा आपल्या आधीच्या पिढीने पण आनंद घेतला असेल ना. ते लोक तर कधी हे सगळं घालत नव्हते. त्यांनी कधी तुलना केलीच नाही किंवा त्यांना तर कधी वाटलंच नाही की आपणही असे घागरे घालावेत, अशा 9 रंगाच्या साड्या घालाव्यात आणि तरच आपल्याला आनंद मिळेल किंवा तरच आपण नवरात्र सेलिब्रेट करू शकू. असं तर काही झालेलं नाही आहे ना. त्यांनी ह्या गोष्टींना महत्त्व पण दिलं नाही, म्हणून ते खूप आनंदाने सण साजरे करू शकले. मी ना माझी एक गोष्ट सांगते. असंच आठवलं आहे म्हणून मी ते सांगते सध्या. कारण मी आता बघते की किती लोक तुलना करतात, किती या वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवला आहे हा नवरात्रीचा सण. त्यामुळे मला एक गोष्ट सांगायची आहे. मी 8वीत असेल आणि आमच्या कॉलनीत ना सर्व मुली मोठ्या मोठ्या मंडळात जायच्या टिपऱ्या खेळायला. म्हणजे आम्ही सर्व मैत्रिणी. मग व्हायचं काय, सुरुवातीला रेग्युलर ड्रेस घालून जायचे मी त्यांच्यासोबत. मग तिकडे बघितलं की किती छान छान ड्रेस नटून बिटून मुली येतात, छान छान घागरे घालून येतात. आणि मग मला वाटायचं अरे आपण तर साधाच ड्रेस घालून जातो. मग जाऊ वाटत नव्हतं. असं वाटायचं नको जायला, काय आपणच वेगळं वाटतो, आपणच वेगळं दिसतो, किती छान छान येतात मुली आवरून. मग मी असा विचार केला का जायचं तर आहे, खेळायचं तर आहे, मग आपण आपल्याच कपड्यांमधून एक असा ड्रेस शोधू की जो सूट होईल नवरात्रीसाठी. मग मी शोधायला लागले की माझ्याकडे असा कोणता ड्रेस आहे की जो थोडाफार नवरात्रीला मॅच होऊन जाईल. तर माझ्याकडे माझ्या मावशीने दिलेला एक ब्लॅक कुर्ता होता. त्याच्यावर थोडंसं मिरर वर्क होतं आणि ब्लॅकवर मिरर वर्क असल्यामुळे तो रात्रीचा खूप छान वाटायचा. तर मला वाटलं अरे वा, आपल्याकडे ड्रेस आहे बेस्ट, मग चला हाच घालूया. तो ड्रेस घालून गेले. रात्रीचा खूप छान पण वाटत होता. पण मग ती मनात घागऱ्यासाठी असलेली ती उणीव ती तशीच होती. असं घागऱ्याचं ते असणं वाटणं ते तर होतंच. मग काय झालं, मम्मीला सांगितलं मी. पण तेव्हा असं नव्हतं ना की आता मागितलं आणि लगेचच मिळालं. आणि असं लगेच अचानक मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे आम्ही म्हणू पण शकत नव्हतो. कारण आम्हाला माहीत होतं की तशी काही सिच्युएशन पण नव्हती की लगेच मागितलं आणि लगेच मिळालं. आम्हाला खूप कपडे वगैरे घ्यायची मम्मी, खूप आमची हौस केलेली आहे सर्वच बाबतीत. पण असं नव्हतं की लगेच आत्ता मागितलं आहे, आत्ता पाहिजे तर आत्ताच मिळालं पाहिजे. आणि आम्ही पण असं कधी केलं नाही की नाही नाही आत्ताच दे, लगेच दे. पण मग मम्मीने ओळखलं. मम्मीने काय केलं, एका सिक्वेन्सची वर्कची साडी होती तिच्याकडे जी ती घालत नव्हती, पूर्ण टिकल्या टिकल्यांनी भरलेली. मग तिचा माझ्यासाठी मला एक घागरा शिवला आणि मला आवडावा, मला तो म्हणजे मी घालून खरंच खेळायला जावं म्हणून तिने त्याच्या सगळं मला आवडणाऱ्या गोष्टी केल्या. पूर्ण बॅक म्हणजे बॅक साईडनी ब्लाऊजच्या बॅक साईडनी नॉड लावल्या, खूप मोठी ओढणी शिवली, मस्त घेरदार ड्रेस शिवला आणि स्कर्ट पण खूप मोठा होता त्याचा. आणि ती डिझाईन मला पण खूप आवडली. अजून पण त्या घागऱ्याची डिझाईन माझ्या डोळ्यासमोर येते. मम्मीने अगदी 2च दिवसात छान घागरा रेडी केला आणि मी तो दसऱ्याला घातला. सर्वांना सोनं वाटलं. मला असं वाटत होतं की सगळ्यात जगात भारी फक्त माझाच घागरा आहे. म्हणजे मला खूप आनंद झाला होता आणि तो तिने इतक्या छान पद्धतीने शिवला होता, त्यामुळे मला तो खूप वेगळा वाटायचा आणि असं विकत आणल्यासारखा वाटायचा. मग त्यातच दांडिया खेळायला गेले तेव्हा पण सर्व विचारत होते की किती छान ड्रेस आहे. तेव्हा कळलं की जे आहे आपल्याकडे ते कुणाकडे नसतं. त्या घरी शिवलेल्या घागऱ्याने, माझ्या मम्मीच्या इनोव्हेटिव्ह आयडियाने मला खूप खुश केलं होतं. माझ्या मनाचा विचार त्यावेळा माझ्या आईने केला. पण मला आता कळतंय की नवरात्र तर तिच्यासाठी पण होती ना. तिला पण उपवास होते. पण तिने कधी असा हट्ट केला नाही की मला हे खायला नाही आहे, ते खायला नाही आहे किंवा मला उपवासाच्या या गोष्टी आणा, हे करा ते करा. तिला पण वाटत असेल पण तिने आजपर्यंत असा हट्ट केला नाही. घरात जे आहे त्याच्यात समाधान मानून खूप श्रद्धा आणि भक्तीने तिने घटाची स्थापना केली आणि पूजा केली. आणि आमच्यासाठीच सगळं काही केलं जे करायचं ते. तिने कधीच आम्हाला कसली उणीव भासू दिली नाही आणि तिने कधी असं काही 9 रंगाच्या साड्या वगैरे कधीही काही केलं नाही.
तेव्हा तर या गोष्टी कळायला नाही, पण आता मी आई झाली आई आहे. मी पण तेच करते, आधी आपल्या मुलीला घ्या मग माझं बघू. त्यामुळे अशा खरंच संसारात स्वतःला विसरून जाणाऱ्या आईसाठी, सासूसाठी, नंदेसाठी, बहिणींसाठी, अशा खूप अनेक स्त्रियांसाठी ज्या आपल्या आयुष्यात आहे, त्यांच्यासाठी मी एक कवितासारखंच तयार केलेलं आहे. खरं ते आईसाठीच आहे, पण सर्व स्त्रिया आपल्या आपल्या आयुष्यात कुणाच्या ना कुणाच्या आई असतातच. त्यामुळे ही कविता त्यांच्यासाठी, आणि त्यांच्यासाठी नवरात्र काही वेगळे नसते. त्यामुळे 9 रंगाच्या 9 साड्या माझ्या आईने कधी घातल्याच नाही. 9 दिवसांचे कडक उपवास करून पण तिला देव पावलाच नाही, तरी माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू कायम तसंच असतं. फाटक्या संसाराची ठिगळं जोडता जोडता तिचे काळे केस कधी पांढरे झाले हे तिलाच कळले नाही. आयुष्यात खूप दुःखाची वादळे तिने एकटीने झेलली, पण माझी ही खंबीर आई कधी कुणापुढे झुकली नाही. म्हणूनच मला माझी आई, सासू किंवा जितक्याही स्त्रिया माझ्या आयुष्यात आहे, ज्या खरंच कर्तृत्ववान आहेत, ज्यांनी स्वतःच्या संसारासाठी आयुष्यभर झुरल्या आहेत, त्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्या संसाराला हातभार लावलेला आहे, किंवा त्या आपल्या मुलांसाठी इतक्या कठीण परिस्थिती जगत आहे इतक्या चांगल्या रीतीने, त्या खरंच सगळ्या मला देवापेक्षा कमी कधी वाटल्याच नाही. नवरात्रीत 9 देवीबद्दल तर सगळेच बोलतात काही पण जिने मला जन्म दिलाय, जिने चांगले संस्कार केले, माझ्या आयुष्यात सुंदर नवरंग भरले, अशा या देवी स्वरूप आईला नवरात्रीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. आपल्या आजूबाजूला बघितलं ना तर प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या देवीच्या स्वरूपात या संसारात वावरत असते. ती खूप शक्तिशाली असते. म्हणूनच या स्त्रियांचा खरंच सन्मान करायला हवा. आपली आई, सासू, नणंद, बहीण, मुलगी सर्वांना या नवरात्रीत आनंद द्या, सन्मान द्या, हीच इच्छा. आणि अजून थोडे दिवस बाकी आहे, हेच नाही तेच नाही म्हणून मनसोक्त आनंद लुटायचा राहून जातो. सो असं करू नका. खूप आनंद घ्या, मज्जा करा. आपल्याकडेही सर्व असेल एक दिवस, पण तेव्हा वेळ नसेल आनंद घ्यायला. त्यामुळे जे आहे त्यात आनंद घ्या. पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.